Welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the topic as different modes of vibration of string. How the string vibrates when it is fixed or stretched between the two rigid support. Whether all frequencies are present in the vibration of string or only odd frequencies are present. So the question can be asked, show that all frequencies are present in the vibration of string, or explain the different modes of vibrating string. So for that we consider here one string which is stretched between the two rigid support. इथे आपल्याला स्ट्रिंगला कन्सिडर करायचं आहे. या स्ट्रिंगला दोन रिजिड सपोर्टच्या मधात फिक्स करायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे स्ट्रिंगला बाय हियर considering the two rigid support and stretching that string between that two rigid support. Now when that string get plucked at any point, he stretch string है, before disturb it, before plucking it, जेव्हाही आपण एखाद्या पॉइंटला या स्ट्रिंगला प्लग करू, डिस्टर्ब करू, तेव्हा या स्ट्रिंगवर व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतील. हे व्हायब्रेशन्स वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला इथे प्रोड्यूस करायचे आहे. वेगळ्या पद्धतीने व्हायब्रेशन मीन्स वी हॅव टू कन्सिडर द डिफरंट नंबर ऑफ लूप्स. 1 loop, 2 loop, 3 loop. What is loop? Loop is a region between two successive node. जसं इथे काढले बघा मी, या दोन सक्सेसिव्ह नोडच्या मधातील जो रिजन आहे याला आपण म्हणतो लूप. मग या स्ट्रिंगला आपल्याला अशा पद्धतीने डिस्टर्ब करायचं आहे, प्लग करायचं आहे की आपल्याला त्या स्ट्रिंगवर वेगवेगळ्या नंबरचे लूप्स मिळाले पाहिजेत. जसं फंडामेंटल मोड घ्यायचा असेल फर्स्ट मोड तर 1 लूप, हायर फ्रिक्वेन्सीज कन्सिडर करायचे असेल सेकंड मोड तर 2 लूप, थर्ड मोड तर 3 लूप्स. Here we can consider any number of loops just by vibrating that string in a different ways. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्ट्रिंगला व्हायब्रेट करायचं आहे आणि बघायचं आहे आपल्याला की स्ट्रिंग मध्ये सगळ्याच प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज इवन ॲज वेल ॲज ऑड असतात की केवळ ऑडच फ्रिक्वेन्सी असतात. त्यासाठी आपल्याला या स्ट्रेच स्ट्रिंगला एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला प्लग करावं लागेल, डिस्टर्ब करावं लागेल. डिस्टर्ब करून त्या स्ट्रिंगवर आपल्याला वेगवेगळ्या नंबर ऑफ लूप्स फॉर्म करावे लागतील. म्हणून मी इथे लिहिलं आहे की व्हेन इट इज प्लग ॲट एनी पॉइंट स्ट्रिंग व्हायब्रेट्स इन अ डिफरंट मोड्स कॉजिंग डिफरंट नंबर ऑफ लूप्स. प्रत्येक वेळेला स्ट्रिंगला आपल्याला सारखंच व्हायब्रेट करायचं नाहीये, तर अशा पद्धतीने व्हायब्रेट करायचंय की त्या स्ट्रिंगवर वेगवेगळ्या लूप फॉर्म झाल्या पाहिजेत. काल आपण बघितलं याच्यामध्ये की आधीच्या व्हिडिओत की जेव्हा ट्रान्सवर्स वेव्ह त्या स्ट्रिंगवर तयार होतं तेव्हा त्या ट्रान्सवर्स वेव्हची जी व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी दोन फॅक्टरवर डिपेंड असतं. नंबर 1 टेन्शन इन द स्ट्रिंग अँड सेकंड वर लिनियर डेन्सिटी और मास पर युनिट लेंथ. मग हा फॉर्म्युला या क्वेश्चनसाठी लक्षात ठेवा. जेव्हाही आपण स्ट्रिंगला व्हायब्रेट करू तेव्हा त्या स्ट्रिंगवर जी वेव्ह प्रोड्यूस होईल, ट्रान्सवर्स वेव्ह जी प्रोड्यूस होईल, त्या ट्रान्सवर्स वेव्हची व्हेलॉसिटी काय दिलेली असते, अंडर रूट ऑफ टी बाय स्मॉल एम, वेअर स्मॉल एम इज द लिनियर डेन्सिटी और मास पर युनिट लेंथ. आता आपल्याला या स्ट्रिंगला पहिल्या मोड मध्ये व्हायब्रेट करायचं आहे विच इज कॉल्ड एज फंडामेंटल मोड or first mode of vibration. Now here in this mode the string vibrate in such a way that there is a formation of only single loop or the complete length of the string. जेवढा लांबीचा धागा आहे तेवढ्या संपूर्ण धाग्यावर केवळ एकच लूप फॉर्म होईल. अशा पद्धतीने आपल्याला त्या स्ट्रिंगला काय करायचं आहे, व्हायब्रेट करायचं आहे. मग आता इथे आपल्याला पहिला फॉर्म्युला मिळवायचा आहे फ्रिक्वेन्सीचा विच इज कॉल्ड एज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग यासाठी आपण व्हायब्रेटिंग लेंथ कन्सिडर करणार आहे. लेंथ ऑफ द स्ट्रिंग ही स्मॉल एल घेतोय आपण. त्यानंतर इथे मास पर युनिट लेंथ जे आहे, मास पर युनिट लेंथ स्मॉल एल ने रिप्रेझेंट करतोय विच इज इक्वल टू टोटल मास अपॉन टोटल लेंथ.
त्या स्ट्रिंगला जे स्ट्रेच आपण केलेला आहे त्यामुळे त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये जो एक फोर्स तयार झालेला आहे, that is the tension. One type of force set up inside the string because of stretching, that is the tension. Lambda is the wavelength of a wave produced along the string, and n is the frequency of vibration of a string, which is called as fundamental frequency. आता तिथे जसं आपण v इक्वल टू n लॅम्बडा घेतलं होतं तसंच इथे पण आपल्याला सुरुवात तशीच करायची आहे. फक्त v चा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला हा वापरायचा आहे, वेलोसिटी ऑफ अ वेव्ह. आणि फिगर वरून प्रत्येक वेळेला आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे. पुन्हा एकदा बघा, इन द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग वी हॅव टू कन्सिडर वन स्ट्रिंग which is fixed between the two rigid support. When it is plucked at any point, it vibrates in a different ways in such a way that every time we have the different number of loops. Then you have to consider one formula for the velocity of a transverse wave, which is equal to under root of t by small m. Now you have to consider the first mode of vibration. Here we vibrate the string in such a way that there is a formation of only single loop. मग आता इथे प्रत्येक वेळेला तुम्हाला या फिगर वरून L ची इथे व्हॅल्यू फाइंड आउट करता आली पाहिजे. दॅट इज स्मॉल l इक्वल टू लॅम्बडा बाय 2 आपण का घेतलं, कारण इथे दोन नोड जे आहेत दोन नोड मधलं डिस्टन्स जे असतं ते किती असतं, लॅम्बडा बाय 2. इथे आपल्याला सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स घ्यायचं आहे, कारण कंप्लीट लूप आपण या स्ट्रिंग वर एकच लूप आपण काय केलेली आहे, फॉर्म केलेली आहे. So in this mode the string vibrates in such a way that there is only the one loop form. मग या वेळेला स्मॉल l आपण घेतलेला आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग स्मॉल m that is mass per unit length, capital T tension along the string, lambda wavelength, and n is the frequency. आता याला आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळवायचा आहे. Now we have to consider here the formula, that is relation between velocity, frequency and wavelength, that is v equal to n lambda. We have to find the formula for frequency. Therefore we have v by lambda equal to n. Now here use the formula for velocity, v equal to under root of t by n, and from the figure we have l equal to what, lambda by 2. Therefore lambda equal to what, twice n. Now if we put these two values, then we can easily find the expression for fundamental frequency of string. That is 1 upon lambda here, that is 1 upon twice n. The value of v is under root of t by n equal to n. Therefore we can write as n equal to 1 upon twice n under root of t by n. So this is the required formula, that is the fundamental frequency of vibrating string. So this is the formula for first mode of vibration. आता आपल्याला दुसऱ्या मोड मध्ये स्ट्रिंगला अशा पद्धतीने व्हायब्रेट करायचं आहे की आता आपण दोन लूप त्याच्यावर फॉर्म करणार, त्यावेळेला आपल्याला फ्रिक्वेन्सी कशी मिळेल ते आता आपण बघू. Now in second mode of vibration we have to vibrate the string in such a way that two loops are formed. इथे ही फर्स्ट लूप आहे, ही सेकंड लूप आहे. पहिल्या मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपण त्या स्ट्रिंगला अशा पद्धतीने व्हायब्रेट केलं होतं की त्या कंप्लीट स्ट्रिंगवर केवळ एक लूप फॉर्म झाली होती. आता आपण त्याला व्हायब्रेट होत असताना अशा पद्धतीने रिस्ट्रिक्ट करणार की दोन लूप तिथे फॉर्म व्हायला पाहिजे. आणि दोन लूप फॉर्म झाल्यामुळे आता इथे जी l ची व्हॅल्यू आहे, जी आधी तिथे l इक्वल टू लॅम्बडा बाय 2 होतं, कारण एकच लूप होती आणि एक लूप म्हणजे रिजन बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड, त्यामुळे तिथे लॅम्बडा बाय 2 लिहिलं होतं. आता इथे आपल्याला या पहिल्या लूपची लेंथ दुसऱ्या लूपची लेंथ त्या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल काय होईल तिथे लेंथ. मग पहिल्या लूप म्हणजे रिजन बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड, इथे ही राहील लॅम्बडा 1 बाय 2, हे राहील लॅम्बडा 1 बाय 2. यांची ऍडिशन जर आपण केली लॅम्बडा 1 बाय 2 प्लस लॅम्बडा 1 बाय 2 that is equal to what, simply lambda 1. त्यामुळे मी इथे l इक्वल टू किती लिहिलेला आहे, लॅम्बडा 1. मग आता इथे आपण
याची फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन वेगळी राहील. सो N1 बी द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग in second mode of vibration. Lambda 1 be the wavelength, N1 be the frequency, lambda 1 be the wavelength. That is V is same, that is the velocity, the string is same. Now again consider as that is we are V equal to that is N1 lambda 1. Now here V upon lambda 1 equal to what? N1. ती स्ट्रिंग असल्यामुळे त्या स्ट्रिंग वर जी वेव्ह प्रोड्यूस होईल त्याची वेलोसिटी सेम राहील which is equal to under root of t by m. आता इथे लॅम्बडा 1 ची तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची बघा n equal to लॅम्बडा 1 म्हणजे लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय घ्यायची n. So 1 upon n. What is the value of velocity? Under root of t by m equal to n1. आता जर मला याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मी इथे ऍडजस्टमेंट करतो 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड. कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ 1 upon twice आहे. आपल्याला इथे काय मिळालं आहे सिंपली 1 upon n. मी इथे आपला वी नीड द 2 त्यामुळे 2 ने मल्टिप्लाय केलं आपण आणि 2 ने डिवाइड केलं. आता 1 upon twice and under root of t by m ची व्हॅल्यू काय n. Therefore we write here n1 equal to हा 2 आणि याची जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू काय that is the n. मग n1 equal to काय मिळालं आपल्याला twice n. So this is the frequency of vibration of string in second mode of vibration. This is called as fundamental frequency. This one is called as second harmonic or first overtone. आपण हार्मोनिक आणि ओव्हरटोन म्हणजे बघितलाय इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज कॉल्ड एज द हार्मोनिक. मग या n ला इंटिग्रल मल्टिपल किती आहे 2 म्हणून तो काय झाला सेकंड हार्मोनिक. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर येणारी पहिली हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन. मग ही झाली सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. काय केलं आपण या सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये स्ट्रिंगला अशा पद्धतीने व्हायब्रेट केलं की देयर आर फॉर्मेशन ऑफ 2 लूप्स. मग प्रत्येक वेळेला तुम्हाला लेंथ ऑफ द स्ट्रिंग इक्वल टू वेव्हलेंथ बघायची आहे त्या मोड मध्ये. मग इथे आपण जेवढ्या लूप फॉर्म झाल्या प्रत्येक लूपची लांबी असते लॅम्बडा बाय 2. आता इथे आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट करतोय म्हणून त्याची वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी चेंज होईल. त्याच मीडियम मध्ये आपण त्या स्ट्रिंगला व्हायब्रेट करतोय त्यामुळे वेलोसिटी ॲज इट इज राहील. मग इथे जसं आपण फर्स्ट मोडला सिंपली n लॅम्बडा फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ घेतली इथे सेकंड मोडला n1 लॅम्बडा 1 घेतलं कारण फ्रिक्वेन्सी वेगळी आहे त्याची. वेव्हलेंथ त्यांचं म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स which are in the same state of vibration and differ by phase pi 2 pi. That's why here the frequency and wavelength that we have to consider that are different. Now consider the third mode of vibration. Now consider the third mode of vibration where the string vibrate in such a way that there are formation of 3 loops on the string. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये सिंगल लूप फॉर्म झाली. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये 2 लूप फॉर्म झाल्या. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये ऑब्वियसली 3 लूप्स फॉर्म होतील. पुन्हा फिगर वरून आपण L ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता इथे पण डिफरंट मोड असल्यामुळे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ वेगळी राहील. मग या मोड साठी आपण n टू बी द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन घेऊ आणि लॅम्बडा टू बी द वेव्हलेंथ घेऊ. आता इथे बघा प्रत्येक लूप ची लेंथ असते लॅम्बडा बाय 2. इथे आपण वेव्हलेंथ घेतोय लॅम्बडा 2. मग इथे लॅम्बडा 2 बाय 2 लॅम्बडा 2 बाय 2 लॅम्बडा 2 बाय 2 3 टाइम्स ऍड करायचं आहे तुम्हाला. सो इट इज 3 लॅम्बडा 2 बाय 2. प्रत्येक जी लूप आहे त्याची जी लेंथ आहे ही लॅम्बडा 2 बाय 2 प्लस दिस इज लॅम्बडा 2 बाय 2 प्लस लॅम्बडा 2 बाय 2. How many times we are adding the same thing? तेच आपण ऍड करतोय म्हणून मग इथे L इक्वल टू काय मिळाला 3 लॅम्बडा 2 बाय 2.
आता इथे पुन्हा सुरुवात तीच v equal to n2 lambda 2. Therefore n2 equal to what? v upon lambda 2. Now put the value of v as under root of t by m and put the value of here lambda 2 from the figure. जर n equal to 3 lambda 2 by 2 असेल तर हे याला मल्टिप्लाय ला जाईल 2l by 3 ही लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू झाली आणि v ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ t बाय. त्यामुळे n2 इक्वल टू काय मिळालं आपल्याला 3 अपॉन ट्वाइस अंडर रूट ऑफ t बाय m. त्याला आपल्याला इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहायचं आहे म्हणून मी लिहिलं 3 into 1 upon twice under root of t by m. So here 1 upon twice under root of t by m ही व्हॅल्यू कशाची झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी as n equal to 1 upon twice under root of t by m म्हणून n2 equal to thrice n मिळालं. बघा पहिली फ्रिक्वेन्सी मिळाली ती आहे, सेकंड फ्रिक्वेन्सी मिळाली twice n, थर्ड फ्रिक्वेन्सी मिळाली 3n. जेव्हा आपण फोर्थ लूप जर घेतल्या तर आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी काय मिळेल 4n. म्हणजे इथे आपल्याजवळ ऑड फ्रिक्वेन्सीज पण आहे 1 3 आणि इवन फ्रिक्वेन्सीज पण आहे 2 आणि 4. That's why we can say that in the vibration of string all harmonics are present. All harmonics means बघा ही फर्स्ट हार्मोनिक झाली, ही सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक. ओव्हरटोनच्या बाबतीत जर घेतलं हे फर्स्ट ओव्हरटोन, ही सेकंड ओव्हरटोन, ही थर्ड ओव्हरटोन म्हणून म्हणतात सो दॅट ऑल द फ्रिक्वेन्सीज आर प्रेझेंट इन द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. तर त्याला या पद्धतीने आपल्याला इझिली प्रूव्ह करून दाखवता येईल. पहिले फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन तिथे 1 लूप, नंतर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन 2 लूप, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये 3 लूप. फक्त काय कोणती क्वांटिटी बदलायची वेव्हलेंग्थ आणि फ्रिक्वेन्सी. स्ट्रिंग आपण एकाच मीडियम मध्ये व्हायब्रेट करतोय त्यामुळे वेलोसिटी जी आहे त्या वेव्हची ती सेम राहील अंडर रूट ऑफ टी बाय एम. तोच भाग आहे त्याला त्याच आपण फोर्सने दोन रिजिड सपोर्टच्या मधात स्ट्रेच केला म्हणजे टेन्शन तेच लिनियर डेन्सिटी ते. त्यामुळे v इक्वल टू अंडर रूट ऑफ टी बाय एम हे तीनही मोड साठी सेम, फक्त त्याची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंग्थ प्रत्येक वेळेला चेंज करायची. वेव्हलेंग्थ जी आहे ही आपण फिगर वरून त्याची व्हॅल्यू मिळवायची डिपेंडिंग अपॉन हाऊ मेनी लूप्स दॅट आर फॉर्म. प्रत्येक लूपची लेंथ किती असतं लॅम्बडा बाय 2 का बिकॉज इट इज द रिजन बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. हा एक क्वेश्चन जसं डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन क्लोज पाईप अँड ओपन पाईप विचारतात तसंच हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये एक्सप्लेन द डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता याच्यावरून आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यावरून याचे लॉज एक्सप्लेन करायचे आहेत. नाउ फ्रॉम द formula of fundamental frequency of vibrating string we have to explain the laws of vibrating string. Generally we consider here the 3 laws because the fundamental frequency depend upon 3 factors here. The first factor is the tension in the string, second vibrating length and third one that is the linear density. इथे आपल्याला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इझिली एक्सप्लेन करता येईल जर आपल्याजवळ हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असेल, आपण त्याला रिप्रोड्यूस करू शकत असेल n इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस अंडर रूट ऑफ t बाय m. मग आता याला इझिली आपण मॅथेमॅटिकल फॉर्मच्या द्वारे हे स्टेटमेंट इझिली आपल्याला लिहिता आले पाहिजे. बघा लॉ ऑफ लेंथ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लेंथ मध्ये काय रिलेशन आहे त्या वेळेला उरलेले 2 फॅक्टर जे आहे हे आपल्याला कॉन्स्टंट दाखवायचे असतात. मग पहिला जो लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. मग लॉ ऑफ लेंथ काय सांगतं बघा तर इथे सरळ तुम्हाला दिसतंय फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग लेंथ मध्ये काय रिलेशन आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणून मग इथे आपण लिहिलाय द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग प्रोवाइडेड और इफ T and M other 2 factors tension and linear density that are constant. Mathematically आपल्याला त्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर n proportional to 1 upon L if T and M are constant. Second जो है that is the law of tension. The fundamental frequency of vibration of string
is directly proportional to square root of tension if L and M are constant. That is vibrating length and linear density that are constant. आणि तिसरा दिला law of linear density, that is the fundamental frequency of vibration of string is inversely proportional to square root of linear density if L and T are constant. That is L proportional to 1 upon under root of M if L and T are constant. तर ही व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग जे आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे या फ्रिक्वेन्सीवर आपल्याला ह्या वेगवेगळ्या फॅक्टरचा काय इफेक्ट होतो हे सांगणे म्हणजेच त्याला म्हणतात लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. हाऊ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्हेराइज विथ द डिफरंट फॅक्टर्स. त्यातला पहिला फॅक्टर कन्सिडर केलेला आहे स्मॉल एल म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ. मग याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला दिसत आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग. म्हणजेच काय, शॉर्टर द लेंथ ग्रेटर इज द फ्रिक्वेन्सी. n प्रोपोर्शनल टू 1 upon l म्हणजेच यांचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. n into l equal to constant म्हणजेच greater the length shorter the frequency, shorter the length greater is the frequency. म्हणून पहिला जो लॉ आहे तो इझिली आपल्याला लक्षात ठेवता येईल. केवळ या एका फॉर्म्युलावरून या तिघांनाही तुम्हाला इझिली रिप्रोड्यूस करता येईल. n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग is inversely proportional to the vibrating length provided the other two factors T and M are constant. सेकंड जो लॉ आहे तो लॉ ऑफ टेन्शन आहे. आता इथे सरळ तुम्हाला दिसत आहे फ्रिक्वेन्सी आणि टेन्शन मध्ये काय रिलेशन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. म्हणून आपण इथे लिहिलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ L and M are constant. थर्ड जो है तो है लॉ ऑफ लीनियर डेंसिटी. लॉ ऑफ लीनियर डेंसिटी दैट इज द फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ वाइब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ किंवा स्क्वेअर रूट ऑफ लीनियर डेंसिटी प्रोवाइडेड L and T आर कॉन्स्टंट. इथे L and M आर कॉन्स्टंट. इथे उरलेले जे दोन फॅक्टर आहेत ते कोणते आहेत, दॅट इज द T and M आर कॉन्स्टंट. आता इथे जर आपण हा थर्ड लॉ कन्सिडर केला तर याच्यावरच आपण रेडियसची फ्रिक्वेन्सी, रेडियस ऑफ द स्ट्रिंग त्याच्याशी ती कशी व्हॅरी होतं, आणि डेन्सिटी ही लिनियर डेन्सिटी आहे म्हणजे मास पर युनिट लेंथ. सिंपली डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम जे घेतो त्याच्याशी रिलेटेड सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. तर त्याला आपण बघू. Now by considering the third law, that is the law of linear density, we can again find the two factor on which that fundamental frequency depend. बघा मग linear density जे आहे स्मॉल m म्हणजे मास पर युनिट लेंथ, त्याचं फॉर्म्युला आहे टोटल मास अपॉन टोटल लेंथ. इथे आपण डेन्सिटी इक्वल टू घेत असतो मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास इक्वल टू काय होईल, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. म्हणून मी मासची व्हॅल्यू काय ठेवलेली आहे, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग जे असतं ते सिलेंड्रिकल. मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट असतं एरिया इनटू लेंथ. म्हणून मी इथे लिहिलं एरिया इनटू लेंथ. ही लेंथ कॅन्सल झाली. मग स्मॉल m ची व्हॅल्यू काय आली आपली, नुसतं डेन्सिटी इनटू एरिया. आता तो सर्क्युलर असल्यामुळे इथे एरिया ऑफ सर्कल, त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे स्ट्रिंगचा तो सर्क्युलर असतो, त्यामुळे एरिया ऑफ सर्कल घ्यायचं इथे पाय आर स्क्वेअर. म्हणजे स्मॉल m ची व्हॅल्यू काय आली, रो इनटू पाय आर स्क्वेअर. ही रो इनटू पाय आर स्क्वेअर व्हॅल्यू कशी काढली आपण, तर पहिले त्याचा बेसिक फॉर्म्युला लिहिला. स्मॉल m म्हणजे मास पर युनिट लेंथ, टोटल मास अपॉन टोटल लेंथ. या मासची व्हॅल्यू ठेवली या फॉर्म्युल्यावरून, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यावरून आपण मास इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. आता इथे पुन्हा मी व्हॉल्यूमची व्हॅल्यू ठेवली एरिया इनटू लेंथ. लेंथ कॅन्सल झाली. एरियाची व्हॅल्यू ठेवली पाय आर स्क्वेअर. म्हणून लिनियर डेन्सिटी आपल्याला मिळाला रो इनटू पाय आर स्क्वेअर. आता इथे सरळ तुम्हाला दिसतंय द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. डोंट कन्फ्यूज बिटवीन लिनियर डेन्सिटी अँड डेन्सिटी. डेन्सिटी सिंपली मास अपॉन व्हॉल्यूम and linear density mass per unit length.
आता इथे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी आणि इथे फ्रिक्वेन्सी जी आली आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ r स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणून मी इथे काय लिहिलं n प्रोपोर्शनल टू 1 upon r means fundamental frequency is inversely proportional to radius of the vibrating string असे वेगवेगळे फॅक्टर्स आपण इथे बघितले बघा fundamental frequency is inversely proportional to vibrating length fundamental frequency is directly proportional to square root of tension fundamental frequency is inversely proportional to square root of linear density fundamental frequency is inversely proportional to square root of density and fundamental frequency is inversely proportional to simply a radius of the string. So these are the laws called as laws of vibrating string.